श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायला हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण एक लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्या माझ्यासाठी योग्य आहे. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं. रडत बसलो की दुनिया हसते. म्हणून हे कधीच विसरायचं नाही की आपल्या डोक्यावर स्वामी समर्थांचा हात आहे आणि ते आपल्याला कधीही एकटे पडू देणार नाहीत. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं, त्यावेळी शांत राहावं. कुणाशीही काहीही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळत असतात. खूप काही शिकवायला मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल, त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तरच त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागत असतो. माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. अगदी आपल्या स्वकीय विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या स्वामींवर विश्वास असायला हवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ. आणि सुखाचे नाम श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. आणि स्वामी समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात.
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. हा असाच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण असं वागला या विचारातून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करायला पाहिजे. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यात मनामध्ये असायला पाहिजे. परिस्थिती ही सगळ्यांचीच परीक्षा बघते, म्हणून हताश कधीच होऊन जायचं नसतं. रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं. आपला मालक, कर्ता आणि करविता हे स्वामी समर्थ आहेत हे सुद्धा परिस्थितीला दाखवून द्यायचं. स्वामी समर्थांचं अखंड नामस्मरण करा आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये झालेले बदल तुम्हाला नक्कीच कळतील.